Этот, как называется эта штучка, господи? कापसासारखा आहे म्हणजे हे बघा ना यार, हे बघा आईस, सगळं असं आईस जमा झालंय. कारण आपण फुल रेडी आहोत आणि आता जाऊया बाहेर. बाप रे, शाळेला काय थंडी आहे इथे. क्लायमेट तुम्ही पाहू शकतात, बाप क्लायमेट आहे. तुम्ही बघा, अरे बाप रे, हे क्या क्या बडा बडा स्नो गिर रहा है. जस्ट मी आत्ता बाहेर आलो, कॅमेरा माझा पूर्ण भिजणार आहे. आपल्याकडे वॉटरप्रूफचं हे नाही आहे. आणि हे बघा यार, आणि मी स्नो शूज नाही आणलेत, ती मोठी चुकी केली आहे. काय कलर्स आहेत यार, म्हणजे नेक्स्ट लेवल. काय बोलू, मला म्हणजे बोललं और म्हणजे बोलायला होत नाही. हे बघा यार, आणि या टायमाला आपण काही कॉम्प्रोमाइज नाही केले. थंडीला घुसायची जागाच नाही दिली आहे. म्हणजे मन तर करतो यार ह्याच्या आतमध्ये उड्या बिड्या मारू, बट नाही. हे बघा गाडीवर स्नो बघा, अरे वाह क्या स्मूथ है, इससे बर्फ का गोला बनेगा. हाँ ये देखो, बर्फ के गोले. हाँ मारू क्या आपको. हाँ क्या सॉफ्ट है, ऐसा लग रहा है जैसे कॉटन होता है. हाँ लिटरली कॉटन जैसा फील आ रहा है. देखो ना, ये देखो. हाँ इच्छा गावात बहुत ये, बट हाँ भारी है. बघा, मालूम है क्या है, ये आज ही स्नो पड़ रही है. इन लोग बेचारे लोग 4-5 दिन से उनको स्नो नहीं मिल रही, बट आज इधर ही आ जाओ. हमारे आते ही स्नो पड़ गई. क्या लकी आपण. आणि आता पण जाणार शिंबुलकला. आधी करन्सी एक्सचेंज करू, मग तुम्हाला सांगतो मी. थंडी नाही वाजत का रे तुला? थंडी नाही वाजत? काय बोलतोस, तुला नाही वाजत थंडी? मित्रांनो, आता बसमध्ये बसलोय. 12 नंबर बस आहे आणि इथे कार्ड सिस्टम असते. जसं आपलं बेस्टच्या बसमध्ये चलो कार्डचं आता चालू झालं, तसं इथे आहे. तर तुमच्याकडे कार्ड असेल तर 100 रुपये, कार्ड नसणार तर 200 रुपये घेणार. म्हणजे कॉईन द्यायला लागतं. आता आम्ही दिले 200 तिघांचे 600 झाले. आणि असं काय आहे व्ह्यू. 12 नंबर बस जाते डायरेक्ट शिंबुलकला. तर चला, आता 40 मिनटं तरी लागेलच, बघू. हे पाहू शकतात मित्रांनो, आपण चाललो आहे आणि वेमध्ये नुसतं स्नोच दिसतोय, बाकी काहीच नाही. आणि काय भारी वाटतंय. म्हणजे या लेफ्ट साईडला स्नो भरलंय, राईट साईडला स्नो, आणि स्नो. यार म्हणजे नेक्स्ट लेवल. असं तर म्हणजे मी पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करतोय. तुम्हालाही माहिती आहे, आपण लडाखला जेव्हा होतो, लडाखला शूटला, तेव्हा मी माझा फर्स्ट स्नो एक्सपिरियन्स केलेला, बट तो असा एवढा नव्हता. आणि यांच्या बसमध्ये पण हीटर्स आहेत. म्हणजे या बसमध्ये आता लिटरली गरमी वाजायला लागली आहे. बट यार नेक्स्ट लेवल आहेत मित्रांनो. इकडचे ड्रायव्हर एवढे चांगले आहेत. तर मी व्हिडिओ काढत होतो मागे बसून, कारण की व्हिएतनामला आपला घाण एक्सपिरियन्स झालेला. नो करत होते. इथे खूप चांगली माणसं आहेत. आणि माझ्या म्हणजे मी 5-10 मिनटं झाला हा व्ह्यू एन्जॉय करतोय. काय व्ह्यू आहे यार, म्हणजे नेक्स्ट लेवल. म्हणजे असं टेरेन मी तरी आजपर्यंत एक्सपिरियन्स नाही केलं आहे. आपल्या इंडियामध्ये पण आहे गुलमर्ग, काश्मीर, बट हे नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही जिथून निघालो तिथपासून स्नो आहे. आणि म्हणजे काय बोलू, म्हणजे एवढं बाप वाटतंय ना. मस्त आहे. एन्जॉय करा तुम्ही व्ह्यू. मित्रांनो ऑलमोस्ट 50 मिनटं पण नसेल, 40 मिनटामध्ये आपण शिंबुलकला पोचलोय. हे तुम्ही पाहू शकता रोप वे. आता काय म्हणजे इकडे आम्ही ज्या टाईमला आलोय, वन ऑफ द बेस्ट टाईम आलोय आणि मस्त वाटतंय. बट फ्रँकली बोलू, इथे मायनसमध्ये टेम्परेचर आहे, पण असं फील नाही होते. म्हणजे जी आता मला माहिती नाही, मी एवढं लेअरिंग केली म्हणून, पण असं काय वाटत नाही जसं लडाखला आणि जे भूटानला फील झालेलं तसं इथे काहीच नाही वाटत आहे. कारण की इथे वारा काहीच नाही. तर इथे सगळे आपले मित्रमंडळी फोटोज काढतायत. नवीन बाय फुल बिझी, उधर ध्रुव बाय बिझी. फक्त व्ह्यू बघा. अरे संभाल के जाना वो, क्योंकि अपने को अंदाज नहीं रहता, धस करके अंदर चले जाओगे. आणि मी वॉटरप्रूफ शूज नाहीत म्हणून मी याच्यात जात नाही. ध्रुव बाईने बरोबर शूज पहना है, मेरा वॉटरप्रूफ नहीं है. इसके लिए कधी तुमचा पाय ओला झाला तर वाट लागेल म्हणून मी पाय टाकत नाहीये. और चलो फिर चला आपण जाऊ. आणि एक आहे इकडे तुम्ही हॉटेल्स पण बुक करू शकतात, तुमच्यावर आहे. मला म्हणजे हॉटेल बुकिंग इथे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. इथे स्कीइंग पण करतात सगळे. तुम्हाला खूप सारे स्की जास्त आईस स्कीइंग ते पण आहे. आणि इथं तिकीट्स आहे, पाहू शकता. इथे काका
तिकीट्स. आता तिकीट्सचं मी तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देतो, कसं काय आधी विचारून घेतो मी आणि मग तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो आता आपण विचारलं 5,000 टेंगे अप डाऊन आहे आणि आता आपले देत आहेत हे 15,000 झाले. 15,000 टेंगे आणि फक्त त्याच्यामध्ये अपडाऊन तुम्ही करू शकता रोपवेने टॉपपर्यंत. आणि आपल्या ध्रुवबाईला स्कीइंग करायची होती, बट ध्रुवबाई बोल रहा है नाही ना ध्रुवबाई. ॲक्च्युली इथं ट्रान्सलेशनचा प्रॉब्लेम होतो आहे, तर त्यांना कळत नाही. आम्ही विचारतो स्कीइंगचे 5,800 आहेत वेगळे आय थिंक सो, म्हणजे तुमचे रोपवेचे 5,000 आणि स्कीइंगचे 5,800, मग टोटल होणार 10,800. बट आम्ही प्रेफर नाही करत स्कीइंग. इथे आमची खालीच हालत झाली. आता इथून आपण ऑलमोस्ट 1000 मीटर वर जाणार आहे, तर तुम्हीला पण माहिती आहे वाट लागेल. तर आता आपल्या ही तिकीट आहे, तिकीट दिका दो. 3 तिकीट्स आपल्याला भेटले. आणि नवीन बाईला आत्ताच थंडी लागायला लागली आहे. नवीन बाईची हालत बघा. नवीन बाई बोलता वर आपण किती वेळ थांबणार आहे. तर तेच. आणि हे अमृतसरचे आहेत, उनको ये ठंडी कुछ भी नहीं है. आपली इथे फाटते कारण की अमृतसर में आपके पास 0 डिग्री तक जाता है. हाँ, तर अब हम लोग के मुंबई में मैक्स टू मैक्स लोएस्ट गया तो कितना जाएगा 17-15 डिग्री. बस उसमें ऊपर ही बढ़ जाती है. और आप क्या बोल रहे थे, ये जो है ये टॉप वाला मतलब क्या वर्ल्ड का बता जो इन्फॉर्मेशन. ये स्की रिजॉर्ट है ये. अच्छा, ये वर्ल्ड का. हाँ, उसके बाद मेरे ख्याल से गुलमर्ग आता है. सेकंड हाईएस्ट गुलमर्ग है. अच्छा, उसके बाद शंभुलक. और आपको मालूम, हाँ, और मैंने रिसर्च भी किया था, ये जो स्कीइंग है इन लोग ओलंपिक्स टाइम में भी प्रैक्टिस के लिए भी ओपन करते. हाँ, ते बघा इंटरनेशनल टूर्नामेंट्स होते हैं. हाँ, आइस स्केटिंग के नीचे एग्जैक्टली एक स्टेडियम है नीचे. हाँ, वही जो मैं बता रहा हूँ. हाँ, आइस स्केटिंग का भी अपना है प्लान, बट अभी देखते. इधर थोड़ा एक्सपेंसिव है, बट नीचे जाके थोड़ा फील ले लेंगे कैथेड्रल के उधर. चलो धन्यवाद. तर इथे असं आहे, तुम्ही पाहू शकतात. चलती इसमें चढ़ने का है भाई साहब. अबे व्यू तो कुछ दिख नहीं रहे. शकतात एक पण बसू शकतात इथे. आम्ही आता हे चालत्या ट्रेन मध्ये जसं चढतो, ये तो हम लोग का आदत है. मुंबई में हम लोग चलत्या ट्रेन में चढ़ते हैं ना. अरे बहुत बुरा हाल है मुंबई लोकल्स का. एक बार मैं मुंबई में जाने. अच्छा, बराबर. नवीन भाई आपको ये मालूम नहीं था ना, बट क्योंकि आपने ये जॉर्जिया में किया है और सब. तर आपले नवीन भाई पण ट्रॅव्हलर आहेत. 8 कंट्रीज आलेत आणि हे मॅरिड आहेत. तुम्हाला वाटतंय यांना दो बेटी आहे ना आपको, 2 मुली आहेत त्यांना. मी तर यांना यंगच समजत होतो, तर असं पण आहे. फिर भी सोलो ट्रैवल. तर लक्षात ठेवा असे. मैं तो यकीन भी नहीं किया था भाई ट्रिप पे अकेला घूमना पड़ेगा, पर हॉस्टल में स्टे किया तो आप ऐसे लोग भी मिलते हैं. अकेला कभी रहते नहीं. हाँ, नहीं. असं आहे. एकटा निघा असे आहेत बघा. हे 38च्या वयामध्ये पण सोलो ट्रॅव्हलिंग करतायत. ट्रॅव्हलिंग करा असं एवढंच म्हणेल मी. अभी इसमें आधा घंटा तो लगेगा अपने को उधर ऊपर जाने. बट साला व्यू नहीं है यार. मतलब व्यू है बट ये साला स्नो, अपने को थोड़ा पहुंचना चाहिए था. सो ऑल राईट. तर मित्रांनो आपण फर्स्ट स्टेजला आलोय. ही फर्स्ट स्टेज आहे. पाहू शकता इथेही स्नो पडतंय. फर्स्ट स्टेजला आपण आलोय आणि ह्याच्याहून अजून वर जायचंय. तर आपण ही क्लोज वाल्या ह्याच्यामध्ये आलो आणि मी आता ग्लव्स घातलेत. आणि इथे पाहू शकतात इथे ओपन वाली आहे भाई. ओपन वाल्यामध्ये क्या बोलते हो नवीन भाई, ओपन वाले में आओगे या नहीं. नवीन भाई रशियन बघतायत. ओपन वाले में आओगे क्या नहीं. नहीं भाई, ये तो ओरे को बहुत ठंडा है भाई. चलो यार, यही तो एक टाइम एक्सपिरियन्स करने का. आपण तर चाललोय भाई. तर मित्रांनो एक डाऊट क्लिअर झाला. हे आता लेवल 2 मध्ये. लेवल 2 मध्ये पण आपण केबिन ने जाणार आणि लेवल 3 आहे त्याच्यामध्ये ओपन आहे. तर मला वाटलं इथे ओपननेच जायचं, पण इथे वाव व्यू बघा. इथे सगळं स्क्रॅच लागलेत, बहुत घाण झालंय. ठीक आहे चला आता जाऊ आणि बघूया. वरच जातो, पण बाप आहे यार, बाप आहे. सो ऑलराईट. तर मित्रांनो आता आपण आलोय लेवल 2 वर. लेवल 2 वरच इथे कॅफेची हालत बघा काय झाली. आणि नेक्स्ट लेवल व्ह्यूज आहे तिकडे. हा बघा स्कीइंग वाला एक येतोय. आणि यार इथे हे बघा ऐसा बेकार थंडी आहे. मी स्नो मध्ये जर पाय टाकताय तर वाट लागते. आणि हात तर माझे मी चुकून स्नो मध्ये टाकलं. तर मित्रांनो लेवल 3 ला आलोय आणि मी आता जास्त व्लॉग नाही करणार आहे, कारण की इथे खूपच थंडी आहे. -10 11 आहे. आणि इथे हात फोन बाहेर काढला फाटते लिटरली. आणि इथे एक्स्ट्रीम वेदर असल्यामुळे मी आता थोडंसं ब्लॉग करतोय आणि तुम्हाला दाखवून मी निघणार आहे. ते मस्त असं माउंटेन पण आहे, बट आता काहीच नाही दिसणार. बट तर मित्रांनो आता वर जाऊन आलो. खूप थंडी आहे, म्हणजे तुम्हाला पण माहिती आपल्याला थंडी एवढी
आलो काय आलो अजून अर्धा तास झालाय मला. आता मी एकटाच आहे. मजा येते, खूप मजा येते. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन, तुम्ही जर कझाकिस्तान प्लॅन करत असाल बाई शिंबुलक या. शिंबुलक एक दिवस पण नाही, अर्धा दिवस लागतो. मग आज आमचा प्लॅन आहे शिंबुलक करून आता जाणार हॉस्टेलच्या इथे, मित्राला मला भेटायचंय. आणि मग प्लॅन आहे की थोडं एक्सप्लोर करायचं. आणि मग रात्री एक अब्राट स्ट्रीट करून आहे, तिकडे बघण्यासारखं आहे, तेही तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि असं काय प्लॅन्स आहेत ते तुम्हाला कळलंच पुढे पुढे. हे आता पण दाखवते की अलमाटीमध्ये तुम्ही काय काय फिरू शकतात. आणि मराठीमध्ये अजून कोणी व्हिडिओज नाही बनवले, तर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला वाटत असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटते. आणि हे सगळं तुम्हाला अवघे म्हणजे 4 तासावर आहे मुंबईच्या. आणि तुम्ही एप्रिलमध्ये प्लॅन करताल तर तुम्हाला असं नाही भेटणार, कारण की हा लास्ट सीझन आहे स्नोचा इकडे. त्यामुळे एप्रिलमध्ये तुम्हाला अजून चीप तिकीट्स भेटतील. तुम्हाला मी या सीझनच्या म्हणजे सिरीजच्या एंडला सांगेलच. तर चला.